प्रत्येक जण श्रावण महिन्यातील सण उत्सवांसाठी खूप जास्त आनंदित झालेला आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने श्रावणात कसे सण साजरे करता येतील आणि धार्मिक गोष्टी कशा करता येतील या बाबतीत विचार करत आहे। अनेक जण या श्रावणामध्ये नॉनव्हेज खायचं सोडून देतात, ही खूप चांगली गोष्ट आहे। पण या श्रावणाचा अर्थ कुठून सुरू झाला किंवा या श्रावणाचा उदय कुठून झाला, श्रावण या शब्दाचा उदय कुठून झाला हे जर आपण पाहिले तर याच्यात खूप काही नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। आपण या शब्दांकडे, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। तर श्रावण या शब्दाचा उल्लेख नेमका झाला कुठे? तर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला ज्यावेळेस आपण चंद्राची गती पाहतो किंवा चंद्राची स्थिती पाहतो, त्यावेळेस चंद्र हा श्रवण नक्षत्रामध्ये असतो, म्हणजे तो स्वतःच्या नक्षत्रामध्ये असतो। आणि श्रवण या शब्दाचा पुढे श्रावण हा शब्द लावून महिन्याला श्रावण नाव देण्यात आलं। या श्रावण महिन्याचा जर पुरातन उल्लेख पाहिला तर चंद्राचा प्रभाव या श्रावण महिन्यावर राहतो। ज्यांच्या पत्रिकेतील चंद्र खराब आहे अशा व्यक्तींनी महादेवाची पूजा श्रावणात केली तर नक्कीच चंद्राचा प्रभाव याच्यातून विशिष्ट पद्धतीने बदलतो आणि चंद्राचा प्रभाव बदलल्यामुळे मानसिक त्रास किंवा चंद्राच्या प्रभावाने जे काही अनिष्ट गोष्टी झालेल्या आहेत त्या बदलवण्यासाठी नक्कीच एक मदत होते। त्याचबरोबर या श्रावण महिन्यात महादेवाचीच पूजा का करतात, इतरत्र कोणत्या देवतेची का करत नाहीत? कारण चंद्र ग्रहाचा स्वामी जो आहे तो महादेव आहे, त्यामुळेच महादेवाची पूजा इथे प्रामुख्याने केली जाते।